नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण चाललोय बोईट मासेमारीसाठी. जवळजवळ सकाळचे 10:30 वाजले. डायरेक्ट घरूनच व्लॉग स्टार्ट केला आहे आणि डायरेक्ट भेटू लोकेशनवर गेल्यावर आणि बघू आपल्याला बोईट मावरा किती भेटते. तर भेटू लोकेशनवर गेल्यावर. एकदम किनाऱ्याला आपण जाळा टाकली खास बोईट माशासाठी. एकदम आपण कोरलंय गावाजवळ. ठीक आहे, जाळान लागलेलं दिसतं एकदम सफेद सफेद. त्या साईडला पण वागल ते जाल घ्यायला गेल्यावर समजेल आपल्याला काय येते नक्की. ठीक, आपल्या जालाजवळ आपल्याला बोर्ड दिसते. हे देखा, आहे एक आहे मोठ्या साईजचा. आपल्या जालाच्या वर्षी उडून जातात डायरेक्ट डायरेक्ट घ्यायला गेल्यावर समजेल आपल्याला नक्की काय मावर आहे ते. पहिले आपली घन वावरे आहेत ते घेऊ आणि नंतर शेनशाल नक्कीच आपल्याला जास्ती मावरायला लागेलच. एकदम अजून पाणी खाली आलं पाहिजे. जसं जसं पाणी खाली येईल तसं तसं आपल्या जालाला मावर लागेल. अजून थोडा वेट करू, अजून अर्धा तास पाणी खाली येईल, नंतर जाऊ डायरेक्ट जाल घ्यायला. पाणी तरी तर जास्त नाही, जवळजवळ 1 फूट आहे पाणी. आता हे आपले वावरे घेऊ. याच्यात कमी येईल, याच्यात आला तरी बारीक साईजचा येईल. ते दुसरे जाल आहेत त्याच्यात मोठ्या साईजचा येईल. अजून आपण आपले घन वावरे घेत आहोत, त्याच्यानंच बोईट देत असला येते. तर याच्यानंच वावरा आयला ते दुसरे आपले वावरे आहेत पाण्यात, त्याच्यात अजून जास्त येईल. तेच डायरेक्ट तुम्हाला वावरे दाखीन, त्यानं आपल्याला किती बोईट येते. हे आपले साधे वावरे आहेत आणि शेनशा वावरे अजून आपले घ्यायचे बाकी आहेत. शिंगाडी चिवणी. वावरे होते ते आपले घेऊन झालेत. आता डायरेक्ट आपली शेनशा वावरे घ्यायला जाऊ. त्याच्यात बघू आपल्याला किती बोईट येते. त्याच्यात नक्कीच बोईट येईल, कारण की ऑलरेडी आपल्याला त्यात लागलेला दिसलाय मावरा. तर डायरेक्ट जाऊ जाला घ्यायला आणि बघू त्यात काय मावरा येते. या साईडला आपल्याला कमी येईल, त्या साईडला आपल्याला जास्त येईल, कारण की त्या साईडचा आपला जाळ एकदम सुकला आहे. शिंगाले पण आले नाच. खरबे, मोठ्या साईजचे खरबे आले आणि बोईट पण एखाद एखाद येते. पुढे जास्त येईल. देखा पुरा, देखा दोन एकदम मोठे साईजचे. डायरेक्ट आपण आपल्या अंगाला जाऊन काढू, कारण की आपला जाल सुकलाय. त्या साईडला आपल्याला बऱ्यापैकी दिसते. एकदम मस्त आहे, मोठा मोठा बोईट. हे देखा फरान, देखा एकदाच एकदम मोठी मोठी पुरा अजून दिसतात. चिमोरा, बारीक कुर्ली. हा, मस्त लागलाय बोईट. पूर्ण एकदम फराच्या साईडला दिसते, मोठा मोठा एकदम भादी मावरा आहे सगळा, वंशी भादी. इथे देखा हिट्टीच्या साईडला माकली आहे एक. माकली थंडीच्या टायमातच भेटताने. आपला जाल एकदम पूर्ण सुकला आहे. देखा या साईडला बोईट देखा कसला ते.
सुकली आणि देखा बोईट. हा मोठा मोठा बोईट आहे ते सगळा. हे देखा आणण्याचा काळ उचलून आपला जाल पुरा सुकलाय. हे देखा बोईट जालन कसा बसलाय. एकदम कोरलंय गावाजवळ. हे देखा एकदम मोठा मोठा आहे ते आपल्याला दिसून नाही. आहे पुन्हा एक मोठा. पुरा जालन मावरा आहे. एकदम चिखलान बसलाय. डायरेक्ट हातान कवलीत जाऊ आणि देखा ढांड्या. सगळे पक्षी आलेले आपला मावरा खाला, पण त्याला काही काढताना येत नाही जालनचा मावरा. डायरेक्ट पटापट कवलू आणि जाऊ डायरेक्ट आपल्या किनाऱ्याला. आपली जाला सुकली त्याच्यामुळे आपण अशा कवलून घेतो झाला. मोठी मोठी बोट आहेत सगळी. चिंबोरा हा हा. हे देखा मावरा सुक्यावर एकदम. तुम्ही लागा. घेऊन झाली. आता आपण किनाऱ्याला जाळं टाकली ती एकदा जाऊन चेक करू त्याच्यात काय मावरा भेटते. तर डायरेक्ट भेटून जालन जवळ गेल्यावर. आणि हे मावरा आहे ते आपण डायरेक्ट आपल्या घरी गेल्यावर सोडू, म्हणजे आपल्या किनाऱ्याला गेल्यावर. चला भेटू किनाऱ्याला गेल्यावर. झालं आपण किनाऱ्याला जाळं टाकली त्यानंतर बघू आपल्याला काय येते मावरा. आता आपलं या जालांचा मावरा सगळा आपला काढायचा आहे. बोईट आणि चिंबोरी वगैरे सगळं मिक्स मावरा आहे. आणि आपण किनाऱ्याला जाळ टाकलेला जाताना तेच बघतोय. हे सगळं आपला आधी मावरा जे वाटीला होता जालांचा ते आहे सगळा. आपल्या घन वावरीचा मावरा आहे सगळा. अजून दुसरा पण आहे. आणि हे सगळा मोठा मोठा मावरा आपला वाट्याचा आहे जालांशी. हे बघा कसले मोठी मोठी बोट आहेत सगळी. चिंबोरी पण आहेत. किनाऱ्याला गेल्यावर समजेल किती मावरा आहे नक्की. आणि हे देखा अजून मावरा आपला. आज मस्त मावरा भेटलाय. आणि बारीक जिताडी आली एकदम जिवंत आहे. बोईटांची साईज पण मस्त आहे एकदम मोठी मोठी. ह्याच्यापेक्षा बरीच मोठी अजून आपल्याला जाला नाही. आपण बहुतेक जाला घेतली पण आपल्याला काय नाही आला. आणि एकदम किनाऱ्याजवळ देखा आलाय एक पालू. एकदम चांगल्या साईजचा आहे पालू. एकदम किनाऱ्याजवळ आला. हे बघा हा किनारा आहे आणि एक पालू आला एकदम मस्त साईजचा. आणि पुढे एक बोईट आहे. एकदम खोल पाण्यातून टाकलेला पण तिथे आपल्याला काय नाही आला. एकदम किनाऱ्याला आल्यावर आला 2 टापा. एक मांदा नाही. आपल्या जालन पण याच साईजची बोईट आहेत सगळी. नंतर एकदा गेल्यावर किनाऱ्याला दाखवतो.
एक साईडला बोईट वाटायला सुरुवात केली. साईज आहे कसली मोठे एकदम. जालान पुन्हा एकदम मोठा मोठा आणि एक कुर्ली आहे एक मोठी. पटापट वाटावणे घेऊ आणि नंतर झाल्यावर दाखवते तुम्हाला किती मावरा आहे आज. आपल्या आता बहुतेक जाला वाटावून होत आहे. या साईडला पण आपल्याला बऱ्यापैकी बोईट आहे. एकदम मोठ्या साईजचा आहे. अजून जवळजवळ 2 वावरे बाकी आहेत. हे आपण काढून ठेवला आहे. त्या साईडला पण आहे. एकदा नंतर दाखवतो किती जमते. सगळा मावरा काढून होत आलाय. आणि इथे का आपले चिंबोरी एकदम मोठ्या साईजमध्ये सगळे कुर्ले आहेत. पटापट बांधून घेऊ. फायनली आपली चिंबोरी सगळी बांधून झाली. इथे काय 2 कुर्ले आहेत एकदम मस्त मोठ्या साईजचे. ही खरपी चिंबोरी आहे आणि आहे ती साधी चिंबोरी. दोन्यात फरक बघा काहीच नाही वाटत. ही आहे ती जास्त मोठी होते. जवळजवळ 1.5 ते 2 किलोपर्यंत साईज होते. आणि ही कुर्ली आहे ते जास्त मोठी होत नाही. जवळजवळ 400 ते 500 ग्रामाची एवढीच साईज होते जास्तीत जास्त. आणि अजून दुसरा पण मावरा आहे ते घरी गेल्यावर दाखवतो. हे का मस्त पालू आहे आणि बारीक जिताडी. माकली अजून जिवंत आहे. अजून याच्यात पण आहे. ते सगळा मोठा मोठा आहे आणि हे सगळा मिक्स आहे बारीक मोठा. एक साईडला बारपान मारता आपण. सगळा मोठा मोठा आहे ते बारपान मारून घेतो. तर मंडळी तुम्हाला आजची बोईट मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.